तुम्ही ऐकला. खरं तर KSK प्रीमियर लीग आहे, तरी तिथे मात्र थोडंसं ते थांबले नाहीत. तरी देखील आयोजकांचा कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की मी हजर होईन. आज ते इथे उपस्थित राहिले आणि प्रेक्षकांची देखील मनं ते जिंकत आहेत. आणि सातत्यपूर्वक जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होते सुरुवात. द्वितीय फेरीची मॅच आहे. एका बाजूला A1 क्रिकेट क्लब AQ त्यांच्या विरुद्ध ओमकार क्रिकेट क्लब सावली या दोन टीमच्या दरम्यान मॅचला होते सुरुवात. द्वितीय फेरीची मॅच आहे. करो या मरो अशी मॅच. जो जिंकेल ते टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. जो संघ पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर जाईल अशी ही मॅच आहे. अगदी टॉप 4 मध्ये संघ पोहोचलाय. वीर मराठा वॉरियर्स बोरणे हा संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय. आता दुसरा संघ टॉप 4 मध्ये कोणता पोहोचेल याची उत्सुकता लागलेली आहे. A1 क्रिकेट क्लब AQ की ओमकार क्रिकेट क्लब सावली या दोन संघांमध्ये एक काटेकी टक्कर, कडवी झुंज तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये विश्वास दाखवलाय स्वतः कॅप्टनने स्वतःवरती. दीपक कदम मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन निघालेत. समोरच्या बाजूने ओमकार क्रिकेट क्लब टीमचा घातक फलंदाज साजन साळुंके. पहिलाच बॉल प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती मिळणार नाहीये धाव. कमी गतीचा हा बॉल. या बॉलच्या पाठीमागे वेग काढून घेतला होता. धीम्या गतीने हा बॉल रिलीज केला. लोअर फुलटॉसचा बॉल होता. साजन साळुंके यांना प्लेसमेंट करताना पाहायला मिळालं, परंतु बॉल तिथेच राहिला. विकेट किपर सागर कदम यांच्या हातामध्ये विसवला आलेला आहे तो पहिलाच बॉल. डॉट बॉल. कमी गतीचा बॉल हवेमध्ये खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. ओ माय गॉड, मोये मोये होताना पाहायला मिळालंय. खूप मोठी कॅच ड्रॉप झाले आणि साजन साळुंके यांना मिळालेलं आहे ते जीवनदान. कॅच ड्रॉप केले अर्थातच राकेश कदमने. खरं तर राकेश कदमने कॅच कोणाची ड्रॉप केले तर साजन साळुंके यांची. साजन साळुंके किती घातक फलंदाज आहे तो येणारा काळ ठरवेल. कारण साजन साळुंके यांनी जर या मॅच मध्ये मोठी बॅटिंग केली, धावफलकावरती मोठ्या प्रमाणामध्ये धावा लावल्या, तर कुठेतरी राकेश कदम यांना झोप लागणार नाहीये. पुढे आले. पुढे येत असताना मात्र चांगला प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. बॉल विकेट किपर सागर कदम बड्डे बॉय यांच्या हातामध्ये विसवलाय. आलेला आहे तो डॉट बॉल. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहताय ना सागर कदम. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा असोसिएशन कमिटीकडून आणि संपूर्ण सातारा ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना पण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. बॅकफुटला गेले. पंच चांगला केलाय. कट चांगला आहे. बॉल निघून चाललाय डीप पॉइंट रिजन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 4 4 4 4 धावा. चौकार. नॉन स्ट्राइक वरती उभा आहे, परंतु विघ्नेशच्या बॅट मधून हा दमदार चौकार आलाय. 3 षटकांचा हा सामना आहे आणि 3 षटकामध्ये किती धावा धावफलकावरती येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. टॉस जिंकल्यानंतर A1 क्रिकेट क्लब AQ या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये दीपक कदम यांनी 4 चेंडू हाताळलेत. 4 चेंडूच्या पाठीमागे 5 धावा खर्च केलेत. त्याच्यामध्ये एक चौकार त्यांनी खर्च केलाय. पुढचा बॉल. बॉल क्रमांक 5 प्रगतीपथावरती आहे. यावेळेला पहा चांगला बॉल होता. वेग चांगला होता. टप्पा चांगला होता. लाईन चांगली होती आणि कमबॅक जरूर केलंय. या अगोदरच्या बॉलवरती चौकार आला होता विघ्नेश साळुंकेच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आम्ही सातत्याने सांगत आलोय बाहुबली पिक्चरमध्ये कटप्पा आणि क्रिकेटच्या खेळामध्ये अचूक टप्पा खूप महत्त्वाचा आहे. क्लीन बॉल. परफेक्ट यॉर्कर. यॉर्करचा कहर आणि विकेट मिळालेली जाते. A1 क्रिकेट क्लब AQ या टीमला पहिला गडी कोसळलाय. ओमकार क्रिकेट क्लब सावली या टीमचा विघ्नेश साळुंके बाद होईल. येईल माघारी. विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ.
पहिला गडी कोसळलेला आहे सावली टीमचा. अगदी स्वस्तात विघ्नेश साळुंके माघारी परतला. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये विनायक साळुंके एक हार्ड हिटर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नॉन स्ट्राईकवरती ते उभे आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे ना ज्याचा एक कॅच ड्रॉप झालाय असा साजन साळुंके स्ट्राईक एंडला आहे. एक नवीन जीवन त्यांना मिळालंय या मॅच मध्ये. आता कशा प्रकारचे ते खेळी साकारणार, कशा प्रकारे सावली टीमला पुढे घेऊन जाणार याची उत्सुकता लागले. पार्टनरशिप कशा प्रकारे बनवणार, किती धावपलकावरती ते जोडणार याचं प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये उभं राहिलंय. फुलटॉसचा बॉल आहे. बॉलची उंची जास्त, लांबी कमी. अनिकेत कदमने पकडले कॅच आणि साजन साळुंके यांचा संपवलाय खेळ. विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ, हम चलेंगे डीजे के पास. अगदी बरोबर आहे. ज्या प्रकारे गाणं वाजवलं क्रिकेट जीव की प्राण. आज प्रत्येकाचा खेळ आहे ना तो क्रिकेट आहे आणि तो जीव की प्राण बनलेला आहे. पुढचा बॉल, ओहो कमी गतीने हा बॉल रिलीज केला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये आला, वळण प्राप्त केलं बॉलने आणि लागोपाठचा दुसरा बॉल डॉट आलाय. पहिल्याच बॉलवरती विजय कदमने विकेट मिळवून दिली क्रिकेट क्लब एक्यू या टीमला. आणि त्यानंतर मात्र नवीन बॅट्समन आलेत अशोक. पहिल्याच बॉलवरती ते बीट झाले. पुन्हा एकदा विजय कदम तयार. यावेळेला आडव्या बॅटचा हा टोला गॅपमध्ये चेंडूला पाठवलाय. मस्तकावरती दस्तक देऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा. अशोकच्या बॅट मधून आलाय संघर्षाचा चौकार. ओम नमः शिवाय. शिव शंभू हर हर महादेव. ओम नमः शिवाय. अगदी तुम्हाला पाहायला मिळालं. यावेळेला पहा चेंडू हवेमध्ये आहे परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर. कॅच पकडलाय तुषार कदमने. बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना 6 धावा मिळाल्या जातील. अशोकच्या बॅट मधून आणखीन एक दमदार षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्याने केले. एक चौकार आला, त्यानंतर त्याच्या बॅट मधून एक षटकार देखील आला आणि संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचली तब्बल 15 अंकावरती. आणखीन एक टोले शंग प्रहार. वेट आणि वॉच. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी सिक्सर. आया मौका, मौके पे लगा दिया छक्का. गेंद गई सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए सिक्सर. डीजे कम ऑन. आतमध्ये गोंगावताना पाहायला मिळत आहे. थांबायचं नाव घेत नाहीये. कमी गतीचा बॉल हा देखील वळवलाय परंतु यावेळेला अनिकेत कदम आहेत, चुकी करणार नाहीयेत. जो फलंदाज सेट झाला होता त्याच्या बॅट मधून 2 षटकार, 1 चौकाराला 16 धावांचं योगदान देऊन तो आता माघारी जाताना पाहायला मिळतोय. डीजे या. पाठीमागे तब्बल 16 धावा ठोकल्या. ओमकार क्रिकेट क्लब सावली या टीमला सावरला असा खेळाडू मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमर साळुंके. हा देखील एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. त्याच्याकडे देखील ताकद आहे परंतु स्ट्राईक एंडला विनायक साळुंके. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी होते. कॅच ड्रॉप झाले. मॅच मध्ये कॅच पकडणं खूप महत्त्वाचं आहे.
कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं कॅच पकडा आणि जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु इथे कॅच ड्रॉप झाले. आणखीन एक जीवनदान मिळालं आहे. इथे जर कॅच पकडली असती ना तर विकेट देखील मिळाली असती, धाव देखील वाचली असती, परंतु ह्या सर्व गोष्टी आहेत त्या जर तरच्या आहेत. क्रिकेटमध्ये जर तरला जास्त महत्त्व दिलं जात नाही आणि जर तरशिवाय क्रिकेट देखील नाही आहे. आडव्या बॅटचा हा टोला अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने फेकी जरूर केले नॉन स्ट्राईक एंडला आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एका विकेटचं फलंदाज बाद होतोय. सावली टीमला आणखीन एक धक्का. शेवटच्या षटकामध्ये त्यांनी कमी धावा खर्च केल्या. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याला ओळखलं जातं. चाबूक षट खेळण्याचा प्रयत्न विनायक साळुंके यांचा फसला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. वैभव कदम एक उदयमुख खेळाडू आहे, युवा टॅलेंटेड खेळाडू आहे आणि A1 क्रिकेट क्लब AQ या टीमसाठी तो गोलंदाजी करत असताना प्रभावित करतोय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि डेथ ओव्हरमध्ये त्यांनी आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पुढचा बॉल. ओहो, स्विंग अँड मिस. बॅट जोरकस फिरवली होती. जसा डॉट बॉल येतोय तसा मात्र मुख्य व्यासपीठावरतून टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय, कारण प्रत्येक डॉट बॉल मात्र मॅचमध्ये घेऊन येणार आहे आणि फलंदाजांवरती प्रेशर निर्माण करणारा पाहायला मिळतोय. ओहो, आणखीन एक बॉल मात्र मिस होतोय फलंदाजाकडून. पूर्णपणे फलंदाजाच्या पायामध्ये वैभव कदमने बेड्या ठोकलेत आणि विनायक साळुंके पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळतोय. प्रेशर निर्माण झालाय आणि कुठेतरी आता स्ट्रगल होताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल. धावफलकावरती धावा आहेत 23 धावा. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती वैभव कदम घेऊन निघालेत आणि शेवटच्या बॉलवरती आडव्या बॅटचा हा टोला डीप मिड विकेट रिजन मधून विजय कदम बॉल पर्यंत जातील. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना ओ माय गॉड 3 धावा पूर्ण केल्यात. जिथे मात्र एकच धाव मिळणार होती तिथे 3 धावा इथे पूर्ण केल्यात आणि या 3 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष असेल A1 क्रिकेट क्लब AQ या टीम समोर. येणारे बॉल असतील 18 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 27. इथून पुढे आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. टॉस असेल रायझिंग स्टार येवतेश्वर त्यांच्या विरुद्ध ACC क्रिकेट क्लब अनावळेवाडी. या 2 टीमच्या दरम्यान आपण करूया टॉस आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय की सह्याद्री सामाजिक संस्था अध्यक्ष देव कदम आणि एकेव गावचे शिपाई आणि विजय कदम यांचे वडील आदरणीय श्री शामराव कदम साहेब या 2 मान्यवरांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करणार आहोत. ब गटामधील पहिली मॅच तुमच्या समोर असेल ACC क्रिकेट क्लब अनावळेवाडी त्यांच्या विरुद्ध रायझिंग स्टार येवतेश्वर. कासपठार विभागातील हे 2 संघ आपल्याला आमने सामने भिडताना पाहायला मिळतील. दोन्ही संघांचं पारड जसं बघायला गेलं तर समतोल आहे आणि या 2 संघांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाईल ती म्हणजे मॅच. त्याचबरोबर अरुण शेठ साहेब यांनाही आम्ही विनंती करतोय आपणही जॉईन व्हा. तर इथून पुढे आपण कॉइन स्पिन करणार आहोत आणि मी विनंती करेन की देव कदम स्टार खेळाडू AQ टीमचे त्यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करतोय. कॉल कोण देणार? कॉल कोण देणार? ACC क्रिकेट क्लब अनावळेवाडी की रायझिंग स्टार येवतेश्वर? रायझिंग स्टार येवतेश्वर टीमचे कॅप्टन मात्र कॉल करतील. कॉइन स्पिन केला जाईल देव कदम स्टार खेळाडू यांच्या माध्यमातून. कॉइन स्पिन. कॉइन हवेमध्ये असताना छापा असा कॉल केला आहे. कोणाच्या बाजूने निर्णय लागणार? येस, ACC क्रिकेट क्लब अनावळेवाडी या टीमच्या बाजूने मात्र टॉसचा निर्णय लागलाय. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? प्रथम तर आम्ही बॅटिंग घेऊ. खरं तर अनेक टुर्नामेंटमध्ये जो संघ टॉस जिंकतो तो मात्र फिल्डिंग घेतो. तुम्ही बॅटिंगच का निवडले? कारण नितीन पण नाही आणि बॅटिंग आम्हाला पहिली केली 40 प्लस धावा करू आम्ही पहिल्या, मग आम्ही क्षेत्ररक्षण चांगलं आमचं. निश्चितपणे ACC क्रिकेट क्लब
अनावळेवाडी टीमचा तारणहर्ता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो तो नितीन शिंदे नाही आहे, त्यामुळेच तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल, ज्या पद्धतीने आयोजन केलं आहे आणि कास पठार विभागामध्ये पहिलंच आयोजन असं आहे की त्याच्यासाठी मालिकावीरसाठी बायसायकल ठेवली जाते. आयोजन नक्कीच चांगलं आहे, खूप चांगलं आहे. सागरदादाचं आणि पूर्ण टीमचं एकेगावचं मी अभिनंदन करतो, कारण आपल्या कास पठारचं आयोजन खूपच चांगलं असतं आणि हे आयोजन अतिउत्तम केलं. सागरदादाचं अभिनंदन त्याबद्दल. आणि सागरदादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या टीमकडून. थँक्यू सो मच. यवतेश्वर टीम खऱ्या अर्थानं टॉस तुम्ही गमावला. टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? फिल्डिंगच घेणार होतो. फिल्डिंग येणार होतं, मनासारखं घडलंय. दुधामध्ये साखर पडलेले आहे, जे हवं ते मिळालंय. किती धावांपर्यंत समोरच्या टीमला थांबवू शकाल? 40च्या आत आम्ही कमीत कमी थांबण्याचा प्रयत्न करणार. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज नितीन शिंदे नाही, त्यामुळं आमच्यासाठी छानच आहे. निश्चितपणे संपूर्ण टीम तुमची गावावरतून येत असते आणि गावावरतून येत असताना तुम्ही खेळत असता. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? आयोजन खूप छान केलेलं आहे आणि विनरसाठी सायकल ठेवलेली तिथं त्याहून, आणि म्हणजे ह्या IPLसाठी असं कोणी म्हणजे टुर्नामेंटसाठी असं कोणी ठेवलेलं नाही, ते त्यांनी ठेवलेलं आहे. आणि सागरदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. टॉसमध्ये काय घडलं मित्रांनो? टॉस जिंकलेला आहे अर्थातच अनावळेवाडी या टीमने. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय, फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय रायझिंग स्टार येवतेश्वर या टीमला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्समध्ये वळूया आणि ऐकूया या मॅचची कहाणी. आणि कॉम्बॉक्समध्ये आपण फेरबदल करूया. दुसऱ्या इनिंगसाठी आवाज आपण ऐकूया. आमचे गुरुवर्य गणेशजी शिंदे सर यांच्या वाणीतून ऐकूया दुसऱ्या डावाची कहाणी. थँक्यू सो मच. हॅलो, यस, विकेटचं पतन. तर आपण जर पाहिलं तर 27 धाबींचा भान आणि खऱ्या अर्थानं विचार केला तर पहिला गडी बाद होतोय. विजय बॅक टू द पवेलियन जातील. साजन मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालं. धावफलकाचा विचार केला, 1 धाव धावफलकावरती आहे. न्यू बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. टीम 11 खऱ्या अर्थानं स्वतःच्या यजमान पदामध्ये खेळतात. स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक खऱ्या अर्थानं वेगळं दडपण असतंय. स्वतःचे ग्रामस्थ असतात. आपली स्पर्धा आहे म्हटलं की संपूर्ण गाव ही स्पर्धा पाहत असतंय. चला थोडस स्पीडअप घ्या आणि पुढचा फलंदाज मात्र सज्ज ठेवायचा मित्रांनो. वेळ वाया घालू नका, विनंती असेल. पुढच्या दोन्ही टीम्स रायझिंग येवतेश्वर विपक्ष अनावळेवाडी या दोन्ही संघांनी सुद्धा सज्ज राहायचं. साजन पुन्हा एकदा निघतील. चांगला चेंडू होता तिथे मात्र ऑन साइडला क्लिक केला. चेंडू मात्र मार्गस्थ होईल. किती धाबा देऊन जाईल? यस, इथे मात्र फुटबॉल स्टाईल. काय घडलंय? पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल डी झोन मध्ये. हो माय गॉड, इथे प्लॅनिंग नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे की जवळजवळ 2 धाबा कंप्लीट धावून पूर्ण केल्या होत्या. तिसरीसाठी मार्गस्थ झाले होते. त्या दरम्यान फुटबॉल स्टाईल एक प्लॅनिंग नुसार इथे मात्र नक्कीच चेंडूला पाठवलाय डी झोन साठी. 2 धाबा धावफलकावरती आज षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे साजन यांच्या माध्यमातून. फटका फसला. एलिमिनेशन चुकलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली बा. दोघांची टक्कर पा. पुन्हा एकदा ती स्थिती आहे. फलंदाज मात्र कोण आउट झाला? अनिकेत. बॅक टू द पवेलियन. खऱ्या अर्थानं थोडीशी घाई होते आणि मिसांनी फटके लागतात. त्याचं कारण आहे तुमचं फुटवर्क. मित्रांनो, मी सातत्यानं सांगतो की चेंडूच्या लाईन पर्यंत येण्याचा प्रयत्न करा, परंतु इथे मात्र खऱ्या अर्थानं ते घडत नाही. जागेवरती खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये आलेलं अपयश संघाला बॅकफुटला ढकलत असतं मित्रांनो. कारण आम्ही आज आलोय खेळायला
आमच्या गावासाठी, आमच्या गावाच्या नावासाठी, गावाच्या नावलौकिकासाठी मी संघासाठी आलो आहे. माझ्या टीमला पहिली प्रायोरिटी द्यायची आहे. टीम हित पहिलं जोपासायचं आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. न्यू बॅटर विलास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सातत्याने जर म्हटलं ना की मगाशी 3 षटकामध्ये 50 धावा होत होत्या, परंतु आता मात्र 27 आव्हान असताना सुद्धा टीम A1 AQ लडखडली पारी. 2 फलंदाज माघारी परतल्यात. साजन मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात आपल्याला. ओ आणखीन एक पास, सुरेख चेंडू आहे, सुपर गोलंदाजी आहे, क्लास दाखवलाय. चेंडू एक आहेत का? एक चेंडू शेष आहे अजून. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकामधील धावसंख्येचा विचार केला तर 2 बाद 2 असं समीकरण आहे. मॅच फसत चाललंय मित्रांनो. 13-25 चं समीकरण आलंय आणि जसजसा एक चेंडू मात्र डॉट होईल तस तसं खऱ्या अर्थानं टीम अडचणीमध्ये. टीम AQ11 एक मोठा फटका अपेक्षित आहे या चेंडूवरती. फलंदाज मात्र स्ट्रायकिंगला विलास. डान्सिंग ग्राउंड, चांगला फटका आलाय परंतु तिथे प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑनला तिथे अशोक मात्र सज्ज आहेत. पहा चांगली पकडल्यानंतर जलद गतीने थ्रो पाहायला मिळाला आणि ते खऱ्या अर्थानं सर्वात मोठी गोष्ट आहे. तुम्ही हातामध्ये चेंडू ठेवायचा नाही. अनुभव का फार खूप आहे अशोक यांच्याकडे, सिनियर आहेत त्यामुळे नक्कीच यांना माहिती आहे. थोडासा जर हातामध्ये 2 सेकंद चेंडू राहिला तर दुसरीची संभावना आहे. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका मित्रांनो, पहिलाच उशीर झालाय. विनंती आपल्याला 12 चेंडू 24 धाब्यांची गरज. विजयाचं समीकरण टीम A1 AQ11. खऱ्या अर्थानं आता विलास यांना काम करावं लागेल की फलंदाज नामदेव यांना स्ट्राईकला आणावं लागेल मित्रांनो. खऱ्या अर्थानं जर विजयाचं समीकरण झोपायचं असेल तर नामदेव यांना स्ट्राईकला आणा. क्षेत्ररक्षणामध्ये फेरफार बदल आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट थोडासा सी कॉर्नर कडे आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर पॉइंट आहे. इथे मात्र पहा फटका तर आला परंतु डाऊन 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 आणि जे हवं होतं टीम AQ ला ते झालंय म्हणेन. जर विकेट पडली असती तर आणखीन एकदा नॉन स्ट्राईकला उभं राहावं लागलं असतं नामदेव यांना, परंतु आता मात्र स्ट्राईकला. गोलंदाज विघ्नेश गोलंदाजी मार्क वरतून. आता मात्र नामदेव कदम बॅट चिराडा. हो जोरकस खेळलाय फटका आणि इथे मात्र बबलिंग झालंय. दुसऱ्या धावेसाठी यावं लागेल, पलटावं लागेल. जरी विकेट झाली तरी हरकत नाही आहे परंतु नामदेव यांना मात्र हो 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 विलास 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 खूप लेट पळतात कारण पहिली धाव तुम्हाला जलद घ्यायची आहे. जरी दुसरीचा चान्स नाही मिळाला तरी ज्या प्रकारची दुसरी घ्यायची त्याच प्रकारचं धावलं पाहिजे कारण महेंद्रसिंग धोनीने दाखवून दिला अख्ख्या जगाला. एज ऑफ 37 विलास यांचे. हो इथे मात्र पुन्हा एकदा मिसफील्ड झालाय. चेंडूला पाठवलाय डी झोन मध्ये. जा 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 बाय जा. खऱ्या अर्थानं नामदेव कदम यांना पुन्हा स्ट्राईकला येऊ द्या असंच म्हटलं जाईल कारण नंतर मी जर सांगितलं तर खऱ्या अर्थानं बावडं ठरणार नाही की आता इथून पुढे जर टीम AQ11 संघाला विजय कोण मिळवून देईल तर ते नाव आहे नामदेव कदम. नामदेव यांना सूत्र हातात घ्यावी लागतील कारण 2 ते 3 मोठे फटके हवेत. इक्वेशनचा विचार केला तर 9 चेंडू 20 ची गरज आहे. 2 मोठे फटके. खूप बाहेर आहे, पंचांकडे पाहिलं जाईल. यस इला वाईट कॉल आहे कारण खूप बाहेर होता चेंडू कारण विलास खूप बाहेर जाऊन खेळले होते परंतु लेट खेळले होते. त्या दरम्यान सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष विनोदजी गोगावले यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. संपूर्ण AQ गावाच्या वतीनं सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष विनोदजी गोगावले यांचं हार्दिक स्वागत करूया आपण. रडार मध्ये आहे, भिरकावलाय, चेंडूला पाठवलाय, सीमा रेषा पार, षटकार. कुशल मुवमेंट.
चेंडू नसेल तर दुसरा द्या जुना द्या. चला 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 मॅच चालू ठेवा, मॅच थांबवायची नाही. 8-12 इक्वेशन आलंय. पुन्हा एकदा कहाले मेट्टिस मॅच निबळण घेतलंय, तोलायमान स्थितीमध्ये 8-12 मिळतं जुळतं समीकरण आहे. नक्कीच इथे मात्र दोन्ही बाजूला समान संधी आहे, परंतु खऱ्या अर्थानं टीम AQ11 ची मदार खऱ्या अर्थानं नामदेव कदम. पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका खेळलाय, किती धाबा देऊन जाईल. हो चांगला जज झालाय, सरळ हातामध्ये येऊन भिसावलाय चेंडू म्हणेन, आणि गरज होती खऱ्या अर्थानं. ठीक आहे, आता मात्र खऱ्या अर्थानं विलास यांना एक हिट करायचं आहे. तुम्हाला आता एक धाव नाही घ्यायची. खऱ्या अर्थानं विलास कदम यांच्यावर प्रेशर रिलीज करायचं असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला एक हिट हवाय. भली 4 आल्या तरी 4 काढायच्या आहेत. ओ यार इथे मात्र डॉट आलाय. खऱ्या अर्थानं आता थोडस प्रेशर असेल विलास नामदेव कदम यांच्यावरती. 6 चेंडू 11ची आवश्यकता, विजयाचं समीकरण आहे. बा कुठेतरी वाटलं होतं लो स्कोर आहे, खऱ्या अर्थानं 27चं आव्हान आहे, सहजरित्या पार केलं जाईल, परंतु इथे मात्र खऱ्या अर्थानं टीम सावली या संघाने मात्र खऱ्या अर्थानं पकड बसवले, परंतु मॅच संपली नाही मित्रांनो. 6-11 आहे. खऱ्या अर्थानं विचार केला आजचा जमाना हा खऱ्या अर्थानं T20चा आहे. इक्वेशन काही मायने राखत नाही, रिक्वायर्ड रन रेट काही मायने राखत नाहीये. कितीही धावा काढल्या जाऊ शकतात, त्या कधी काढल्या जातीला. तर आता मात्र 6 चेंडू 11 धाब्यांची गरज. नामदेव कदम जप केला जातोय. नामदेव खऱ्या अर्थानं टीम AQ करे. वा बाय वा, सुपर फटका, आणि इथे मात्र चकवा देण्यामध्ये यश हो नक्कीच अडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धाबा आणि त्यावरती मोपचा 1. यस 2+1 धाव आहे का पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहू. यस 3 धाबा. तोफा खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना की एक धाव खूप महत्वाची असते. आता मात्र 5 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. चला थोडस स्पीडअप ठेवा विनंती आहे. नामदेव कदम साठी नक्की सुवर्ण संधी, कारण गोलंदाजी दर्जेदार नाहीये. फटका हो हातामध्ये मारला, चुकी झाली. इथे मात्र खूप मोठी चुकी आहे. यस विकेटचं पतन. नामदेव कदम बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का, मोठा हादरा टीम A1 AQ11 ला. खरं पाहिलं गेलं तर हा चेंडू एक परफेक्ट चांगला फटका लागला होता, परंतु थोडीशी उंची प्राप्त करत असताना खऱ्या अर्थानं ती स्थिती निर्माण झाली नाहीये आणि सरळ मात्र लॉंग ऑफच्या हातामध्ये चेंडू विसावला. विकेट फक्त नाही आली तर मित्रांनो हा चेंडू डॉट सुद्धा आलाय. न्यू बॅटर सोमनाथ 3-8 4-8 सॉरी ना 4-8 4 चेंडू आणि 8 धाबा. काही घडू शकतंय. न्यू बॅटर बॅटर हो अशा प्रकारचं वढून मारणार तुम्ही तर नक्कीच डॉट. मी का म्हटलं की नामदेव नावाचा जप केला जातोय टीम A1 AQ संघाच्या डकआउट मध्ये. त्याचं कारणच हे होतं मित्रांनो, नामदेव यांना मॅच घेऊन जायची होती, परंतु आता मात्र अवघड झालंय. आता इक्वेशन आलंय 3-8च. हा चेंडू डॉट आला, विकेट आली तर मात्र नवे हा आलाय खमका षटकार. यस मुझे मार असं जर म्हटला तर नक्कीच मारलं जाणार आहे तुम्हाला शिंग.
आणि 2-2 इक्वेशन आलंय. मॅच फसली होती. या षटकाराने मॅच पुन्हा एकदा एक टीम कडे आणून दिली आहे. आणि आता इथून पुढे मात्र 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. आता मात्र मॅच सोडायची नाही. सोमनाथ खऱ्या अर्थानं निश्चयाचा महामेरू करावा लागेल. गोलंदाज दिनेश खराब 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 स्कोर लेबल. यस इन वाईड बॉल. मॅच होती कुठे आली कुठे म्हटलं जाताना काय होता असं तू काय झाला असं तू अशी गत टीम सावलीच्या बाबतीमध्ये घडली आहे. कारण मॅच तुमच्या कवेमध्ये आली होती. नामदेव बाद झाले त्यानंतर मॅच कवेत आली होती. परंतु तुम्ही स्वतःच्या हाताने बहाल केली आहे. एका धाब्याची गरज आहे आणि ती एक धाव मात्र अर्जित केले. यस विन द मॅच टीम 11 11.